हे दोन चमत्कार पाहिल्यानंतर मात्र मुसलमान व्यक्ती सुद्धा त्या दारव्यामधल्या मुस्लिम समाज त्यांना मानायला लागला. हा कोणतरी खरोखर साधू आहे असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग मात्र लाला महाराजांचा हा जो त्रास होता ना, की ही मुसलमान पोरं उन्हाळ पोरं त्यांना त्रास द्यायची किंवा हे तरुण त्यांना त्रास द्यायचे, तो सगळा त्रास त्या दोन घटनांनंतर बंद झाला. लाला महाराजांनी अनेक चमत्कार केले. त्यातला एक म्हणजे अक्षरशः अनेकांनी बघितलेला चमत्कार असा आहे की एकदा ते असे गावातनं भटकत असताना त्यांना एक मेलेलं कुत्र दिसलं लाला महाराजांना. आता ते कुत्र दिसलं तर काय त्यांना वाटलं कोणास ठाऊक, त्यांनी ते कुत्र ओढत ओढत फरफटत आणलं आणि रस्त्याच्या कडेला जे मोरी म्हणून म्हणतात, कट्टा ह्या बाजूचा त्या बाजूचा आणि त्याच्या खालनं जो एक पाणी जाण्यासाठी जो एक रस्ता काढलेला असतो पावसाळी पाणी वगैरे, त्याला मोरी म्हणतात. हमरस्त्यावरती असलेली किंवा गावामध्ये सुद्धा अशा मोऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या मोरीच्या एका भोकामध्ये त्यांनी त्या कुत्र्याला कोंबलं. ते त्याला छोट भोक असावं आणि ते मेलेलं कुत्र कोंबलं. तर हे काय करतात बघायला ही गर्दी जमली की कुत्र फरफटत नेलंय आणि त्याला त्या मोरीच्या भोकामध्ये कोंबलंय त्यांनी. आता काय करणार? तर मोरीच्या भोकात ते मेलेलं कुत्र कोंबल्या कोंबल्या लाला महाराज म्हणाले, अरे बेटा आ जाओ, बेटा आ जाओ, उठ जाओ. असं म्हणतात तो भाव भाव करत ते कुत्र त्या मोरीच्या भोकातनं बाहेर आलं आणि पळत पळत गावात निघून गेलं. हा चमत्कार अनेक व्यक्तींनी पाहिला. एकदा एका साधूने, आता हे सगळे आपण लाला महाराजांचे चमत्कार पाहतोय की अगदी विलक्षण हकीकती आहेत. ते एकदा एका साधूने लाला महाराजांना गाठलं आणि ते म्हणाले की ए मुझे गांजा दे दो, गांजा लाव. लाला महाराजांजवळ कुठला गांजा, ते काही गांजा वगैरे ओढत नसत. मग आता ते ज्या मल्लिकार्जुनच्या परिसरातल्या जंगलामध्ये राहत होते, की गवताची झोपडी वगैरे आपण पाहिलं, तर तिथे जाऊन त्यांनी तिथल्या आसपासच्या झुडपांचा झाडाचा असा भरपूर पाला ओरबाडला आणि त्या साधूच्या झोळीत तो टाकला आणि म्हणाले, ले गांजा ले ले, जितना चाहे उतना गांजा ले ले. आता साधूला दिसलं की हे कुठल्याही झाडाचा पाला आणून त्यांनी आपल्या झोळीत टाकला आणि म्हणतात गांजा ले लो. त्याला विलक्षण संताप आला, ही काय चेष्टा आहे, मी साधू आहे. कारण साधूला कळलं नाही हे कोण आहेत म्हणून. ते तर त्याला तो संताप आला, तरी सुद्धा त्यांनी कुतूहलाने त्या झोळीमध्ये बघितलं, एवढा पाला कसला आहे, कुठल्या झाडाचा पाला टाकला. आणि मग त्यांनी तो हात घालून तो पाला हातात घेतला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे हा तर खरोखर गांजा आहे. मग आता ह्यांनी हिरवागार पाला तोडून आणला, आपल्या झोळीत टाकला आणि तो गांजा कसा काय झाला. जेवढा पाला टाकला होता तितका अर्धी झोळी भरून तो गांजा त्या साधूला मिळाला. पण कसं असतं की ज्यांनी हा चमत्कार घडवलाय त्याच्या पायाशी बसणं हीच एक मोठी नशा आहे, हे त्या साधूला कळलं नाही. तो गांजा मिळाला या आनंदातच त्याच्या पुढच्या वाटचालीला निघून गेला. वेळ आलेली असते पण कर्म तुम्हाला ते करू देत नाही, तशी ती पद्धत त्या पद्धतीने नसेल. असा प्रकार त्या साधूच्या बाबतीत घडला. तर हे सगळं जेव्हा घडायला लागलं तेव्हा लोकांचा विश्वास बसला आणि मग लाला महाराजांचे महाराज झाले ना, आणि मग लोक त्यांना मानायलाच लागली होती. तेवढ्यात अशी घटना एक अशी घडली की दारव्हा इथे एक रोहिला मुसलमान होता. तो गावामध्ये हक्क है, रब्ब है अशा आरोळ्या ठोकत भीक मागत असे आणि हिंडत असे. ते कोणासही तो मारायचा, पण तो हक्क है रब्ब है म्हणत जो समोर येईल त्याला मारत पण असे. आता ही पिशाच्य वृत्ती झाली. तो एका मुसलमान वैदूकडे त्याचा मुक्काम कायम असे आणि तिथे काय करायचा तो, एक जुनी कुठली तरी गंजकी तलवार होती त्या मुसलमानाच्या घरामध्ये, ती अशी खांद्यावर टाकायचा आणि हक्क आहे रब्ब आहे म्हणत त्याच्या अंगणामध्ये इकडून तिकडे येरझारा घालत असे. तर लाला महाराजांना एकदा काय वाटलं काय माहिती नाही, त्या मुसलमान वैदूच्या घरासमोर एक दुकान होतं.
जे काही तिथे वाण सामानाचं असेल, त्या काळचं वाण सामानासहित जनरल स्टोअर असं म्हणता येईल. तर त्या दुकानातनं लाला महाराजांनी एक काजळाची मोठी डबी घेतली आणि ती डबी घेऊन ते त्या अंगणामध्ये आले मुसलमान वैदूच्या. आणि हक्क है रब है म्हणत तो जो तलवार घेऊन फिरत होता, त्याच्या संपूर्ण तोंडाला त्यांनी ते काजळ फासलं. म्हणजे काळं फासल्यासारखं ते केलं. त्याला काही समजलंच नाही की क्षणात हे काय झालं, इतकं सगळं त्याचं तोंड काळं झालं. आणि त्याला लक्षात आलं की हा समोरचा माणूस तर हॅ हॅ करून हसतोय, म्हणजे लाला महाराज. आणि आपली कशी फजिती झाली याच्यावर तो हसतोय, त्याचं डोकं फिरलं. आधीच तो कोणालाही मारत असत. मग त्यांनी काय केलं, ती गंजकी तलवार उपसली आणि खाडकन लाला महाराजांच्या पोटरीवर त्याचा इतका काही जोरात प्रहार केला की त्या पोटरीचं मांस लोंबायला लागलं आणि रक्ताचा पाट व्हायला लागला. तर ह्या प्रसंग बघून लोकांचा संताप अनावर झाला की अरे काय हे येड फिरतय गावामध्ये, हक्क है रब्ब है, मारतय कोणालाही. त्याचा तर सगळ्यांना कंटाळा आलेलाच होता. पण लाला महाराजांवर ज्या दारव्यातल्या लोकांची विशेष प्रीती जडली होती, त्यांना हे सगळं बघून अतिशय संताप आला आणि ते म्हणाले की आता याला जिवंत सोडायचा नाही. महाराजांच्या पायावर हे एवढा मोठा वार केलेला आहे, हा आता उद्या कोणाच्या शिरच्छेद पण करेल. तर लोक तीच तलवार बाजूला पडलेली होती, कारण त्यांनी जोरात मारली ती तलवार त्या पोटरीवरती, ती बाजूला जाऊन पडली पोटरीवर आघात करून. ती तलवार घेऊन काही लोक त्या हक्क है रब्ब है म्हणणाऱ्या त्या रोहिल्या मुसलमानावरती धावले आणि आता त्याला ठार करणार इथपर्यंत तो वार करायला आले, तेव्हा लाला महाराजांनी त्यांचा हात धरून त्यांना अडवलं आणि ते म्हणले असं करू नका. तर ते म्हणाले का करू नका, तुमच्या बाबतीत त्यांनी काय केलंय. ते म्हणे उसे कुछ भी करने का हक है, लाला महाराज म्हणतात, क्योंकि वो असल में लाला है, असं त्यांनी लोकांना सांगितलं. आणि हे ऐकून लोक चपापली चुप्प झाली. आणि खरोखर मग ते जे आवेशाने त्या रोहिल्या मुसलमानाला मारायला गेलेली होती, तो आवेशच सगळा गळून पडला. मग तिथे एक सब रजिस्ट्रार होते दारव्यामध्ये, प्रधान नावाचं. त्यांनाही तो प्रकार दिसला होता, उत्सुकतेपोटी त्यांनी पाहिलं होतं. मग त्यांना तर फारच ते भयानक वाटलं सगळं. त्यांनी सांगितलं थांबा, यांना आता उपाय केले पाहिजेत, एवढी मोठी जखम आहे. मग मंडळींनी सगळे सोपस्कार केले, ती जखम स्वच्छ केली, ती कातडी लोंबत होती, ते मांस लोंबत होतं ते जागच्या जागी बसवलं. त्याच्यामध्ये झाडपाल्याचं औषधीचा लेप किंवा तो कुटलेला झाडपाला त्याच्यामध्ये भरला आणि तो पाय त्यांनी बांधला त्यांचा. आणि ते बांधल्यानंतर लोकांच्या असं लक्षात आलं की हा जर पाय बरा व्हायचा असेल तर ह्यांना मोकळं सोडून चालणार नाही. मग अक्षरशः एखादं गुर ढोर बांधावं तशा पद्धतीने लाला महाराजांचे हातपाय बांधून त्यांनी त्यांना खाटेवरती जखडून ठेवलं, का तर तो पाय बरा करायचा होता. आणि अक्षरशः मग असं झालं पुढे की 8 दिवसातच ती जखम भरून आली, त्यांचा पाय पूर्ववत झाला. आणि तसं जर केलं नसतं, लोकांनी त्यांना खाटेवरती जखडून ठेवलं नसतं, तर ती जखम कधीच भरली नसती. कारण हे कुठेही जायचे, काही करायचे, ते नदीच्या पात्रात जाऊन सुद्धा उभे राहिले असते किंवा त्या धुळीत रेतीत लोळले असते, ती जखम आणखीन चिघळली असती. पण तसं काही झालं नाही, कारण लोकांनी तेवढी काळजी मात्र घेतली होती. आता आणखीन एक त्यांचा चमत्कार असा आहे की दारव्हा इथेच एक माधवराव मुलावेकर नावाचे कारकून होते. तर एके रात्री असं झालं की ते जेवायला बसले होते त्यांच्या घरामध्ये आणि त्याच वेळेला लाला महाराज त्यांच्या दाराशी उभे राहून मोठ्याने म्हणले, ए रोटी लाव. आता हे आतमध्ये बसले जेवायला, रात्रीची वेळ आहे, दिवे वगैरे काही नाहीत. ते जेवणाच्या नादात होते, त्यांना आवाज काही कळला नाही. तर त्यांना असं वाटलं कोणतरी भिकारी दारावर आले एवढ्या रात्री. कारण साधू बैरागी संन्यासी ही दुपारच्या भिक्षेच्या वेळेला येणार, रात्रीच्या वेळेला कोण येणार रोटी दे देव मागायला. तर त्यांना ते काही लक्षात आलं नाही. त्यांनी सांगितलं, आगे निकल जाओ रोटी नाही है.
इतक्या जोरात त्यांनी सांगितलं. तर त्याच्यावरती ते ऐकल्यानंतर लाला महाराज मोठ्याने म्हणाले कि झूठ बोलता है, रोटी नहीं है. अरे झूठ मत बोलो, रोटी होकर भी बोलता है की रोटी नहीं है. असं बडबडत ते निघून गेले. हे शब्द जेव्हा त्या माधवरावांच्या कानावर पडले, मुलावेकर त्यांचं आडनाव, तर त्यांना त्यावेळेला लक्षात आलं की रोटी मागणारा कोणी भिक्षेकरी नसून ते लाला महाराज होते. आवाज ओळखीचा वाटला त्यांना. पहिल्यांदा त्यांना ते जेवणाच्या नादात कळलं नाही रोटी कोण मागताय, पण नंतर कळलं. मग ते मात्र जेवणावरून तडक उठले, हात धुतले आणि हातात रोट्या घेऊन लाला महाराज ज्या दिशेने गेले त्या दिशेने पळत पळत गेले. त्यांनी काही 5-10 मिनिटातच लाला महाराजांना गाठलं, कारण ते चालत होते. तर ते म्हणाले, लाला रुक जाओ, रोटी ले लो. लाला रुक जाओ, रोटी ले लो. तर लाला महाराज म्हणाले, नहीं, रोटी है, फिर भी बोलता है कि रोटी नहीं है, झूठ बोलता है, मुझे तुम्हारी रोटी नहीं चाहिए. आणि मग ते इतके अर्ज करायला लागले, लाला एक तो रोटी ले. नहीं चाहिए, तुमने झूठ बोला कि तुम्हारे पास रोटी नहीं है, अब ये रोटी कहाँ से आ गई. ते त्यांना ते म्हणायला लागल्यानंतर मग ते तिथून निघूनच गेले. आणि मग माधवराव मुलावेकर हे अतिशय खिन्न मनाने घरी आले की आज मी हे काय केलं. जेवणाच्या नादामध्ये लाला महाराजांसारख्या माणसाशी मी खोटं बोललो की रोटी नाही है, आगे निकल जाओ. मग त्या दिवशी त्यांच्या मनाने असा संकल्प केला माधवरावांनी की जोपर्यंत स्वतःहून लाला महाराज माझ्या घरी जेवायला येत नाहीत तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. बरं, आता हे कारकून पदावरती, आणि ते कारकून असल्या कारणाने की त्यांना कचेरीत जायचंय, बाकी सगळे व्यवहार करायचे, संसार आहे, घरदार आहे, इतर कामं आहेत, अन्न ग्रहण तर करणार नाही असे शपथ घेतली स्वतःच्याच मनाशी. मग आता पोटात काहीतरी ढकलायला हवं, म्हणून ते खजूर खायला लागले. फक्त अन्न त्यांनी सोडलं. म्हणजे फराळाला जसं खजूर खातात काही काही लोक उपासाच्या फराळाला, तसं ते खजूर खायला लागले. तर इतर मंडळींना हे सगळं समजलं, रात्री काय घडली हकीकत, किंवा घरातल्या मंडळींनी सांगितलं असं असं झालं. बातमी पसरायला किती वेळ लागला. तर लोकांना माधवरावांबद्दल आपण आस्था होती, लाला महाराजांबद्दल पण आस्था होती की. मग त्यातल्या काही लोकांनी लाला महाराजांकडे जाऊन त्यांना विनवणी केली की माधवरावांनी अन्न त्याग केलाय, तर तुम्ही त्याच्याकडे खरोखर जेवायला जा, तर तो अन्न ग्रहण करेल. लाला महाराज पटकन म्हणाले, झूठ बोलता है, खजूर खाता है ना, बोले की. हे असं ते बोलले त्यावेळेला त्यांना. ते लोक म्हणाले, अरे ठीक आहे, खजूर खाते पण अन्न ग्रहण करत नाही, मैं नहीं खाऊंगा, मैं नहीं आऊंगा, वो तो खजूर खाता है, काय का अन्न ग्रहण, अन्न त्याग, असं ते म्हणाले. तेव्हा लोक चपापली. पण नंतर मग ही बातमी जेव्हा माधवरावांना कळली की ते असं म्हणाले, वो तो खजूर खाता है, अन्न त्याग किया तो क्या हुआ, खजूर तो खाता है. मग त्या दिवसापासून त्यांनी खजूर खाणं सोडलं आणि ते नुसत्या दुधावर राहायला लागले. तेव्हा लोक पुन्हा लाला महाराजांना म्हणाले की चला त्याच्या घरी जेवायला, नाही तर तो अन्न ग्रहण करणार नाही. तो मैं क्यों आऊं, उसने खजूर छोड़ दिया तो क्या हुआ, तो दूध पीने लगा है ना, तो कुछ तो खा रहा है ना, मैं नहीं आऊंगा, असं ते त्यांना म्हणाले लोकांना. तर ही बातमी सुद्धा माधवरावांना कळल्यानंतर माधवरावांना अतिशय वाईट वाटलं की अरे काय हे, की आपलं हे सगळं वर्तन जे आहे, आपण खजूर खातोय, दूध पितोय, ते त्यांना कोणी न सांगता कळलेलं आहे. मग त्या दिवसापासून त्यांनी दूध पिणं ही सोडून दिलं. नुसत्या पाण्यावरती त्यांनी दिवस काढायला सुरुवात केली. असे 4 दिवस गेले. कडकडीत उपोषण आहे. दूध नाही, खजूर नाही, अन्न नाही, काही नाही, फक्त पाणी पितायत आणि राहतायत. 4थ्या दिवशी लाला महाराज त्यांच्या घरी स्वतःहून आले आणि ते म्हणले, जाओ, मुझे रोटी खिलाओ, मुझे खाना खिलाओ. आणि असं म्हटल्यानंतर माधवरावांना काय आनंद झाला. अर्थात ही लाला महाराजांनी माधवरावांची परीक्षा घेतलेली होती. आणि मग माधवरावांनी ते सगळं साग्र संगीत स्वयंपाक केलेला जो त्याचं ताट वाढून आणलं
आणि स्वहस्ते भरवलं लाला महाराजांना. लाला महाराजांचं पोट भरल्यानंतर त्याच ताटामध्ये माधवराव जेवले त्या दिवशी. पण याचा अर्थ असा असतो की आपण नेहमी अध्यात्मात किंवा संसारात किंवा प्रपंचात किंवा परमार्थामध्ये कशातही अखंड सदा सावधान वृत्तीने राहावं. आपल्या मनावरती कसला तरी विचित्र पगडा असतो, काहीतरी वेगळं चालू असतं आणि समोर जे काही आपल्याला हाक मारत असतं त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, त्याला हाकलून द्यायची आपली मानसिकता असते. ते माधवराव च्या कथेवरून, मुलावेकरांच्या कथेवरून आपल्याला हे दिसत. आता झालं असं की इसवी सन 1908 मध्ये दारव्हा येथे कॉलऱ्याची साथ आली. त्यापूर्वी 15 दिवस लौंडी आ रही है, लौंडी आ रही है असं सारखं लाला महाराज बडबडत होते. आता ही लौंडी कोण आणि ती कशासाठी येते लोकांना काही कळलं नाही. पण बरोबर 15 दिवसांनी जी कॉलऱ्याची साथ आली, त्या कॉलऱ्याच्या साथीला उद्देशून लाला महाराजांनी हे उद्गार काढले हे जाणकारांना समजलं. आणि मग झालं अशी गंमत, त्या कॉलऱ्याच्या साथीमध्ये कॉलऱ्याची लागण लाला महाराजांना पण झाली. ते आजारी पडले त्याच्यामध्ये. मग लोकांनी ह्या वैद्याचं औषध घ्या, या मुसलमान वैद्यूचं औषध घ्या, आमच्या आजीबाईच्या बटव्यातली औषधं घ्या, झाडपाल्याची औषधं घ्या, अनंत प्रकारे लाला महाराजांना विनवलं. कारण लाला महाराज आजारी पडलेले कोणालाच बघवले नाहीत, जरी लोकांना कॉलऱ्याची लागण झालेली असली तरी. ते म्हणाले मला कुठलंही औषध नको, मी कोणाचंही औषध स्वीकारणार नाही. तुम्हाला जर मला औषधच द्यायचं असेल तर एक वाटीभर लिंबाचं लोणचं आणून द्या असं लाला महाराजांनी सांगितलं. ते लिंबाचं लोणचं त्यांनी मिटक्या मारीत खाल्लं त्यावेळेला आणि ते म्हणाले हेच माझं औषध आहे. आणि त्या लिंबाचं लोणचं खाल्ल्यानंतर लाला महाराज कॉलऱ्याच्या साथीनं, त्या म्हणजे लागण झाली होती त्याच्यातनं खडखडीत बरे झाले. आता दारव्हा इथं त्यावेळी कापसे नावाचे एक कारकूनच होते सरकारी खात्यामध्ये. तर त्या कापस्यांना असं वाटलं की यांच्यावरती पाळत ठेवावी. काय करतात आता, वास्तविक कारकून मनुष्य आहे, त्याला ऑफिस आहे, सगळं आहे, पण तरी कुठेतरी बुद्धी काहीतरी त्रास देते प्रत्येकाला ना, वेगळ्या मार्गाने जायला लावते. तर ते कापस्यांना असं वाटलं यांच्यावर पाळत ठेवावी. नेमकं करतात काय? मग त्यांनी रजा काढली असेल, काय केलं असेल माहिती नाही. ते त्यांच्या माग त्यांना कळणार नाही असं सावलीसारखं त्यांना फॉलो करायला लागले की कुठे जातात, काय करतात. आणि मग रात्रीच्या वेळेला ते गवताच्या झोपडीत जातात हे तर सगळ्यांना माहिती होतं. त्या कापशांना फार उत्सुकता लागली, हे गवताच्या झोपडीत रात्री जाऊन करतात तरी काय. आता वास्तविक लाला महाराज हे संत आहेत ह्याची खोडगाठ सगळ्या गावाला पटली होती, पंचक्रोशीला पटली होती. मग त्यांच्यावरती पाळत ठेवण्याचं ह्या माणसाला कारणच काय. पण काय म्हणतात ना, ती बुद्धी नाठी असते, त्या पद्धतीने ते कापसे त्यांच्या मागोमाग त्या झोपडीमध्ये गेले. ते डोकावून बघितलं त्याने तर ते बसलेत आतमध्ये, रात्रीची वेळ झाली, झोपडीत बसलेत. हे पण झोपडीत शिरले. लाला महाराजांनी बघितलं की हे आलेत आणि हे त्यांच्या समोर ठाण मांडून बसले कापसे. आणि आता हे आलेत म्हटल्यानंतर कापशांची अशी अपेक्षा होती हे काहीतरी माझ्याशी बोलतील, पण ते काहीच बोलेनात. नुसतं त्यांच्याकडे एकटक असं निर्बुद्ध माणूस कसा बघेल तशा पद्धतीने त्या कापशांकडे बघायला. आणि जेव्हा बोलणं काही होत नाही आणि काहीच आदान प्रदान नाही, एक शब्दही नाही, काही होंकार नाही, कापसे काय विचारत होते त्यांना मनात येईल ते बोलत होते त्यांच्याशी, एक ना दोन नाही, कशावरती कसलीही रिॲक्शनच नाही. शेवटी बडबड करून कापसे थकले आणि बसले. तर रात्रीची वेळ आहे, कापशांना साहजिकच डुलकी यायला लागली की हेच मुळी पाळत ठेवायला आलेत पण स्वतःला डुलकी येते. आता यांना डुलकी आल्या आल्या लाला महाराज मोठ्याने ओरडायचे, ए लाला जाग जाव, काय कुस होता है. हे असं म्हटल्यानंतर त्यांना असं ती डुलकी आलेली कापसेने खाडकन जाग यायची आणि मग ते पुन्हा त्यांच्याकडे बघत बसायचे. पुन्हा डुलकी आली की ए लाला, पुन्हा लाला महाराज ओरडायचे, काय कुस होता है. असं त्यांना
असं रात्रभर चाललं. असं बरं, यांची चिकाटी पण वाखाणली पाहिजे या कापशांची. 3 रात्री तो मनुष्य त्या झोपडीत जाऊन बसला, की यांचे उद्योग काय चालतात ते बघायला. आणि 3 रात्री डुलक्या काढताना त्यांना लाला महाराजांनी अशाच पद्धतीने खडसावलं, ठणकावलं, जाग केलं. 3 रात्री कापशांना अक्षरशः डोळ्याला डोळा न लागू देता, आडवं पडू न देता बसल्या जागीच लाला महाराजांनी जाग ठेवलं. आणि हा अनुभव आल्यानंतर मग मात्र ते म्हणाले, की मी चुकलो, मी तुमच्यावर पाळत ठेवायला वेगळ्या उद्देशाने आलो होतो, की तुम्ही खरोखर तिथे त्या झोपडीत रात्री काही वेगळे उद्योग करता का? किती लोकांच्या अक्कला बघा शेण खायला जातात, त्या अशा पद्धतीने लोक काहीही कशावरही कुठल्याही कमेंट्स करतात. तर त्यावेळेला त्या कापशांना तसं वाटलं असेल, की लाला महाराज काहीतरी विचित्र उद्योग करत असतील. वास्तविक लाला महाराजांनीच त्यांचा क्लीन बोल्ड केला असं म्हणायला हरकत नाही. आता मग हे सगळं झाल्यानंतर मग मात्र त्या कापशाने त्यांचा नादच सोडून दिला. मग ते इकडे तिकडे लाला महाराज भटकत असत तेव्हा त्यांच्याकडे बघेनासे झाले, कारण त्यांना प्रचिती आली होती. पण मला प्रचिती आली, पण मी ती माझ्या पद्धतीने घेतली हे सांगण्याची हिंमत नव्हती. त्यामुळे त्यांनी तो नादच सोडून दिला, की असे ठीक आहे, इतकं या पद्धतीने. आता आपण मागे गजानन महाराजांचे जे शिष्य होते पितांबर शिंपी, ज्यांना महाराजांनी मठामधनं स्वतः पर्यटनाला जा म्हणून पाठवलं होतं. काय झालं होतं, की फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, आणि ते बघितल्यानंतर महाराज त्यांना काय म्हणाले, की अरे, की हे फाटके धोतर नेसतोय, ते उपरण्याच्या, ते पोतेऱ्याच्या लायकीचं आहे, त्याला गाठी मारून मारून नेसतोय. ढोंगणास पाहती नारी नर, ते तरी झाक वेड्या, असं महाराज त्यांना म्हणाले होते. आणि मग महाराजांनी स्वतःच्या अंगावरचं उपरण त्याला नेसायला दिलं. ते बघून मात्र शिष्यामध्ये जी तेढ माजली, तेव्हा त्या पितांबराला खूप त्रास दिला इतर शिष्यांनी. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, की तू आता इथं राहू नको, तू इथून निघून जा, पर्यटनाला जा. मग त्यांनी तो पितांबर शिंपी फिरत फिरत कोंडोलीमध्ये आले. तो वटलेला बळीराम पाटलाचा वृक्ष होता आंब्याचा, तो त्यांनी हिरवागार केला, त्याला पालवी फुटली. हा चमत्कार आपण हे सगळं कथानक या आधीच्या अध्यायामध्ये पाहिलेला आहे.